लावण पुजारी आहे इथला. आता 2026 चालू आहे. इथं सालाबादप्रमाणे उरूस कार्यक्रम होणार आहेत देवस्थानाचे. देवस्थान होणार आहे तरी इथे शुक्रवारी 13 तारखेला संदलची मिरवणूक होणार आहे. गावातनं प्रदक्षिणा घालणार आहेत मिरवणुकीची. मिरवणूक संध्याकाळी 8:30 वाजता इथे येईल. 5-6 वाजता निघणार आहे. संदल चढवला जातो देवाचा इथं. दुसऱ्या शनिवारी 14 तारीख त्या दिवशी देवाची जत्रा म्हणजे उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो व अन्नदान भरपूर प्रमाणात होते. अन्नदानाचे हे देवस्थानचे असं वैशिष्ट्य आहे की हे पुरातत्व खात्यातील जुनं देवस्थान आहे. कमीत कमी 700 ते 600 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये पहिल्यापासून उरूस कार्यक्रम हे सगळे चालत आहे व ग्रामस्थच्या द्वारे इथं अन्नदान केले जाते. आता विचारा काय विचारायचं तुम्हाला? उरूस दरवर्षी असतो का? दरवर्षी असतो. दरवर्षी कुठल्या महिन्यात असतो? मार्च महिन्यात म्हणजे येतो. आता यावर्षी रमजान महिना आहे. रमजान महिन्यात उरूस आलेला आहे. त्याचं काय अधिक महत्त्व आहे? आता एक 3 वर्ष झाले. 3 वर्ष रमजान महिन्यात उरूस येतो. धार्मिक दोन्ही समाज मिळून येतं. रमजान महिन्याचे जेवण चालू आहे त्यांचं सध्या. आता या उरसाचं आयोजक कोण असतं? कोण म्हणजे जसं आता सगळं जे लावण परिवार असते पण आपल्याला हे ग्रामस्थ ही आपली कंपनी सगळी सहकार्य करते. मुस्लिम समाजाचा सहयोग जास्त आहे. हे पहिल्यापासून त्यांचा सहयोग जास्त आहे आम्हाला. म्हणजे हिंदू मुस्लिम हे मंदिर म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम समाजाचे वेगळंच वैशिष्ट्यप्रमाणे वेगळंच म्हणजे इथं सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येतील इथे. हा मंदिर तालुक्यामध्ये कुठंच असंही नाही की इथं सगळं एका जागेवर आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सगळे एका जागेवर आहे. सध्या हा उरूस किती आहे असं काय सांगता येईल का? आता सांगता येणार नाही का की 764 1264 मध्ये तेव्हापासून उरूस चालू झालेला आहे. 1264 पासून उरूस सध्या अविरतपणे चालू आहे. आज तागायचं चालू आहे.